आज नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर नगरपालिकेची पहिलं त्या ठिकाणी सभागृह भरलं होतं. पहिली मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये अनेक ठराव त्या ठिकाणी करण्यात आले. नागरिकांचे काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी जाणून घेण्यात आले. मात्र सत्ताधाऱ्यांचा जो विरोधी गट आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, तर यांचे जे नगरसेवक आहेत संजय सावंत, तर यांनी काही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते पक्षाच्या माध्यमातून. तर पक्षाची जबाबदारी जे इथं आष्टा शहरामध्ये सांभाळत आहेत ते प्रवीण माने आज त्या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. भाऊ, नक्की आज त्या ठिकाणी पहिली मीटिंग नगरपालिकेची झालेली आहे. काय नेमके आक्षेप आहेत आपले किंवा काय प्रश्न आहेत? आक्षेप म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम आष्टा शहरवासियांना मनापासून नमस्कार. तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला नमस्कार. तुमच्या प्रश्न उत्तराला सुरुवात करायच्या अगोदर मी एकच वाक्य बोलेन. 24ला एकटा बास आहे आमचा आणि ते आज आमच्या नगरसेवक साहेबांनी निश्चितपणे दाखवलं. पत्रकार महोदय सगळे त्या ठिकाणी होते. सर्वांनी बघितलंच कशा पद्धतीनं आमचे सन्मान्य सदस्य प्रत्येक मुद्द्यावरती धारेवर धरत होते. एक चांगल्या पद्धतीनं सभागृहात पहिलीच बैठक असूनसुद्धा, पहिलीच मीटिंग असूनसुद्धा सन्मान्य संजय सावंत साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चुकीच्या प्रत्येक गोष्टीला धारदार प्रमाणे विरोध केला. त्याबद्दल संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मित्रपक्षाच्या वतीनं आमच्या नगरसेवक साहेबांचं पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे 3 तारखेला एक अजेंडा आला. 3 तारखेला अजेंडा आला की 11 तारखेला मीटिंग आहे. मग 11 तारखेला मीटिंग आहे हे सर्व सन्मान्य सदस्यांना त्यांच्या अजेंडा गेला. पण आमच्या सन्मान्य सदस्य सावंत साहेबांना डायरेक्ट मीटिंग कॅन्सल झाल्या म्हणूनच सही घ्यायला आल्यात. पत्र तर दिलं पाहिजे मीटिंग आहे म्हणून. मग आमचे सदस्य साहेब, आमचे नगरसेवक साहेब त्यांना म्हणले की बाबा आम्हाला पत्र तर पहिला द्या, पत्र दिल्यानंतरच कॅन्सलचं माझ्याकडे घ्या. मग आम्ही नंतर जाऊन पत्र आणलं. तर एक अशी त्या पहिल्या मीटिंगमध्ये ह्याच्यावर सत्ताधारी विचारात घेत नाहीत असं विचारात घ्यावं लागेल. सत्ता हिता असेल त्यांची. राज्यात महायुतीचं शासन आहे, एवढं सोपं नाही वाटते. एवढं प्रत्येक गोष्टीला त्यांना आमच्या सन्मान्य सदस्यांना विचारात घेऊनच काम करावं लागेल आणि एवढं सोपं ती आता नाही, ती समजेल त्या काळात सर्वांना. मग तुम्हाला अतिशय गंभीर बाब एक सांगतो. पहिल्यांदा जी त्यांनी 11 तारखेला बैठक ठेवली, त्या 11 तारखेच्या बैठकीला भादराने जोरदार पराक्रम केला आहे. पुन्हा ते मुद्दे त्यांनी आमच्या सन्मान्य सदस्यांनी विरोध केल्यानंतर ते 2 विषय त्यांनी वगळले. त्यातले ही निवडणूक लढत असताना त्यांनी संपूर्ण गावात दिंडोरा पेटला की गावात गुन्हेगारी वाढल्या, व्यसनाधीनता वाढल्या, व्यसनाधीनता करणारी माणसं हींचीच, दारूची दुकानं चालवणारी माणसं हींचीच. आणि पहिल्यांदाच त्यांनी 25 आणि 26 नंबरचा विषय आहे, त्यात 4 बियर बारला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीचं विषय घेतल्यात. म्हणजे ह्यांना दारूच्या दुकानं गावात चालू करायची किती घाई आहे बघा. लोकांच्याच व्यसनाधीनता वाढवायचं काम हे करणार आहेत. तुम्हाला निवडून कशासाठी दिलं आहे लोकांनी? गावात दारूची दुकानं वाढवायसाठी निवडून दिलं आहे का? इथून पुढच्या काळात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक मोठं असं आंदोलन उभा करतोय की इथून पुढच्या काळात आष्टा शहरामध्ये एकाही दारूच्या दुकानाला, बिअरच्या दुकानाला किंवा 2 नंबर कोणतेही धंदे असतील याला ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये. एकदाच ठराव करण्यात यावा की दारूची दुकाने 2 नंबर धंद्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही अशी यांनी आता परवानगी दिलेली आहे. त्यांनी मुद्दाच वगळला ना. आम्ही विरोध केल्यानंतर ना, पहिल्याच मिटिंगला दारूचा मुद्दा कसा घ्यायचा, विरोध केल्यानंतर त्यांनी वगळला. पण पुढच्या एखाद्या मिटिंगला हा विषय येणारच आहे ना. त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की शहरामध्ये इथून पुढच्या काळात कुठल्याही दारूच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं नाही. ठीक आहे. दुसरा पण विषय तुम्ही रस्त्यासंदर्भात वगैरे सांगत. भारत पेट्रोलियम कंपनी म्हणून गॅसची खोदाई चालू आहे. प्रभाग क्रमांक 11 असेल, 12 असेल, 4चा भाग असेल, इथे संपूर्ण रस्त्यांची अवस्था दयनीय झाली. त्या कंपनीने नुकसान भरपाई म्हणून 3 कोटी रुपये नगरपालिकेला भरपाई जमा केलेली आहे. तरी नगरपालिकेने पहिल्यांदा त्या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि त्यानंतर शहरामध्ये 52 किलोमीटर खुदाई होणार आहे, ती टप्प्याटप्प्याने करावी. एकदम सुरू करू नये, कारण का एकदम सुरू जर केलं तर शहरातील नागरिकांना त्याचा प्रचंड धुळीचा त्रास होणार आहे, आरोग्यात लोकांच्या त्रास होणार आहे. त्यामुळं ते
सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं करावं अशी आमची मागणी आहे. ते दालनाचा एक विषय होता की दालन विना कोणाला विचारताच ते वाटप करण्यात आलेले आहेत लोकशाही पद्धतीने. आपण नगरपालिका अधिनियम जर गेलो तर नगरपालिका अधिनियम असा सांगतो की ह्या सभापतींना दालनच नाहीत तसं नियमानं. हे आता आपल्या आपसात प्रत्येकाच्या ह्यानं चालतंय, पण त्या ठिकाणी गटनेतेपद असेल किंवा सभापती असतील ह्यांना एक सन्मान मिळावा म्हणून प्रत्येकाने ते कुठलीही पार्टी आली तर आपसात बघून घेत असतात. पण या नगरपालिकेची प्रत्येक मालमत्ता ही शहरातील तमाम नागरिकांची आहे. कुणी स्वतःची असल्यागत वागू नये. चुकीच्या पद्धतीने दालन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे. कुठलीही नियमात नसताना यांनी दालनं घेतलेली आहेत. तरी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना दालन दिले ते आम्हाला माहिती मिळावी. ती माहिती आल्यानंतर त्याच्यावरती एक स्पेशल अशी आम्ही पत्रकार परिषद घेणारच आहोत. आता जे म्हणजे पहिलीच बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. अनेक शहराच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे असतील किंवा अनेक ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले असतील. आज जे ठराव झालेले आहेत काही ते मंजूर आहेत का आपल्याला? आम्हाला ज्या ठरावाला विरोध आहे त्या प्रत्येक ठरावाला चुकीच्या ठरावाला विरोध दर्शवायचं काम सन्मान्य सदस्यांनी केलं आहे. आज आम्ही थोड्या वेळाने सन्मान्य नगरसेवक साहेबांच्या पत्रावरती प्रोसिडिंग आजच्या मिटिंगचं आणि झालेल्या ठरावाची पूर्ण प्रत घेणार आहे आणि त्याच्यानंतर आणि त्यात चुकीचं काय आहे का त्याच्यावरती चुकीचे ठराव त्यांनी काय मंजूर केलेत का नाही केलेत ते आम्ही पूर्ण बघून अनेक प्रेस घेणार आहोत. तर शॉपिंग सेंटर जे उभारलं आहे दत्त मंदिराच्या समोर वगैरे त्या परिसरामध्ये, तर त्याच्यावरती तुम्ही फौजदारी जे कोणी केलं आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणताय तुम्ही. काय नेमकं प्रकरण? विकास कामाला आमचा कुठेही विरोध नाही. प्रत्येक विकास कामाला आमचा पाठिंबाच राहील. पण शासनाचा नियम काय सांगतो की नगरपालिका असेल तर नगरपालिकेच्या नावाची जागा, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतच्या नावची जागा, ह्या जागा त्यांच्या ताब्यात असेल तर तिथं विकास काम करायचं असते. पण 2 ते 3 कोटीचं तुम्ही इमारत उभा करता, ती जागा नगरपालिकेच्या नावे नसताना करता, त्या शासनाचे पैसे तुम्ही 2-3 कोटी रुपये तिथं अडकून ठेवता. 10-10 वर्षे ते काम पूर्ण होत नाही. मग तुम्ही नगरपालिकेचं नुकसान केलं, बरोबर का चुकीचं? तुम्ही जे नुकसान केले त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे. चुकीच्या ठिकाणी तुम्ही फंड टाकला त्याबद्दल त्या तत्कालीन ठरावावरती सही करणारे सूचक असतील, अनुमोदक असतील, नगराध्यक्ष असतील, त्यावेळेचे CO असतील आणि कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासाठी आम्ही निश्चितपणे कोर्टामध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे तक्रार करणार आहे, कोर्टामध्ये जाणार आहे आणि यांना भरपाई देण्यास भाग पाडणार आहे. आता नगरपालिकेत बघितलं तर बळ त्यांच्याकडे आहे, म्हणजे त्यांचे नगरसेवक त्या ठिकाणी पूर्ण बहुमतात आहेत आणि तुमच्या पक्षाचा एकच नगरसेवक आहे म्हणजे तो विरोधात आहे. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना काही अडचण त्या ठिकाणी येऊ शकते का किंवा असं काही दाबण्याचा प्रयत्न वगैरे केला जाऊ शकतो? आवाज दाबण्याचा प्रयत्न आमच्या सन्मान्य नगरसेवक साहेबांचा कोणी करू शकत नाही. ठराव ते बहुमताच्या जोरावरती कुठलेही मंजूर करून घेतील, पण CO साहेब असतील त्यांना जे नियमात बसत नाही ते एकही ठराव पारित करून देणार नाही याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही यापुढच्या काळातही घेणार आहोत. नगरपालिका ही सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी नगरपालिका असते. नगरपालिकेतले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ही शहरातील तमाम मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी शासन त्यांना पगार देतो. पण तिथले तिथले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे एका विशिष्ट पार्टीच्या मीटिंगसाठी फोन लावतात आणि सांगतात की मीटिंग आहे तुम्ही शाळेत या आणि त्या मीटिंगला अधिकारीसुद्धा उपस्थित राहतात. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगणं आहे की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे द्यावं लागेल. तुम्ही नगरपालिका सोडली तर कुणाच्या संस्थेतनी, कुणाच्या शिक्षण संस्थेतनी जाणं गरजेचं नाही. तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी शासन पगार देतं आहे. तुम्ही जनतेचंच काम करायचं आहे. कुठल्या विशिष्ट पार्टीचं म्हणून जर तुम्ही काम करत आचेला, फोन लावून मीटिंगला या म्हणून नगरपालिकेतनं तुम्ही करत आचेला तर तुम्ही पगार पार्टीकडं घ्यायचा, राजीनामा द्यायचा आणि पार्टीचं कार्यकर्ते म्हणून काम करायचं.
मस्ती आल्यागत कोण जर वागत असेल तर निश्चितपणे मस्ती उतरवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सभागृहातली लढाई ही एकटा का असेना, पण आमचे सन्माननीय सदस्य नगरसेवक साहेब आदरणीय संजय सावंत साहेब हे ताकदीनं सभागृहात आज पहिल्याच दिवशी सगळ्यांना दाखवून दिले की एकटा असला तरी ताकदीनं लढू शकतो. सावंत साहेब सभागृहातली लढाई निश्चितपणे लढतील, पण रस्त्यावरची लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष समविचारी लोक एकत्र घेऊन आपण रस्त्यावरची लढाई ताकदीनं एकही चुकीचं काम या नगरपालिकेत 5 वर्षात होऊन देणार नाही. आणि आमचे नेते आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निश्चितपणे आम्ही कटिबद्ध राहू. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम शहरातील मायबाप जनतेला सांगतो की आपण दिलेल्या 10,000 मते असतील किंवा आमच्या सर्व नगरसेवकांना दिलेली मतदान असेल, तुम्हाला कधीही वाटणार नाही, भले आमचा पराभव झाला असेल पण तुम्हाला कधीही वाटणार नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या उमेदवारांना दिलेली मतं वाया गेलीत. या कधीही तुम्हाला अशी भावना होणार नाही. याचं 100% आम्ही सर्वजण आम्ही नगरसेवक असतील, आमचे सर्व उमेदवार असेल, याची आम्ही सर्वजण जबाबदारी घेणार आहोत आणि ताकदीनं या शहरातील मायबाप जनतेसाठी 5 वर्ष काम करू. निकाल कसाही लागला असेल तो आम्ही स्वीकारलेला आहे, पण नगरसेवक आमचे एक आहेत आणि आमच्या पार्टीच्या माध्यमातून आमच्या जेव्हा जीव असेसपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब असूसपर्यंत या शहरातील जनतेची सेवा करायचं काम आम्ही निश्चितपणे येत्या काळात करू. नाही, आता पहिलीच मीटिंग त्या ठिकाणी भरलेलं आहे. आता तुम्ही विषय काढला म्हणून आपण थोडंसं बोलूयात. जनतेनं आष्टेच्या तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. आज कोणतरी तुमचं स्वप्न दुसरीकडे तुमच्या विरोधकांच्याकडे गेलेलं आहे, सत्ता त्या ठिकाणी त्यांची आलेलं आहे. एक खंत वाटते का आपल्याला? खंत वाटायचा काही विषय नाही. तुमच्या प्रारब्धात असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळतच असते. 10,000 लोकांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या झोळीत मतदान केलं आहे. 2 आमदार गट एका साईडला असताना, एक विद्यमान आमदार आणि एक माजी आमदार साहेबांचा स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचा गट असताना, हे दोन्ही गट एकत्र 2 आमदार गट एकत्र काम करत असताना आमच्यासारखी फाटकी गोरगरिबाची पोरं आम्ही एकत्र येऊन आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून, माहितीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पॅनल लावलं. पण काही 8 मतात, आता आमचे उदयभाऊ 11 मतात गेले. आमचे इथंच बसलेले आमचे दुसरे 11 नंबर प्रभागाचे उमेदवार संदीप गायकवाड साहेब हे 30 मतात गेले. असे 8 ते 9 नगरसेवक आमचे कमी कमी मतात गेले. पण निश्चितपणे येत्या काळात ह्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांच्यावरती राहील. जे आम्हाला एकच नगरसेवक निवडून दिला आहे त्याबद्दल आम्ही या तमाम शहरातील जनतेचं ऋण व्यक्त करतो आणि या ऋण व्यक्त करत असताना या मातीची सेवा करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य मानून आम्ही निश्चितपणे करत राहू. निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने प्रवीण माळे आष्ट्यासाठी पळत होते, धावत होते, विकास करत होते, त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये दिसणार. त्याच्यापेक्षा डबल म्हणण्यापेक्षा 100च्या स्पीडनं काम निश्चितपणे करू. आम्ही राजकारणात यश मिळावं किंवा अपयश मिळावं यासाठी राजकारणात आलेलं नाही, सिस्टीम बदलायसाठी राजकारणात आलो आहे. सिस्टीम बदलायला आम्हाला थोडं यश आले, पण जे राहिल्यास सोयल्याला यश आहे ते निश्चितपणे येत्या काळात तमाम शहरातील मायबाप जनतेच्या माध्यमातून आम्ही ही सिस्टीम बदलायचं काम करू आणि ताकदीनं काम करू. पहिल्यापेक्षाही ताकदीनं शक्तीनं काम या शहरातील जनतेचं करू. शेवटचा प्रश्न आहे, प्रवीण माने म्हणून किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका तुम्ही इतर सांभाळताय, गड सांभाळताय, प्रवीण माने यांची भूमिका काय राहणार आहे? या शहरामध्ये असेल किंवा या भागामध्ये असेल, आमचे नेते जिल्हाध्यक्ष आमचे दैवत आदरणीय निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तळागाळापर्यंत पोचवायचं काम, घराघरापर्यंत राष्ट्रवादी पोचवायचं काम आम्ही या मागील काळातही केले आणि ह्या पुढच्या काळात करायचं काम निश्चितपणे करू. आपले नेते अजितदादांच्या सोबत एक दुःखद घटना घडलेली आहे. कुठंतरी एक भला मोठा आधार जो तुमच्या पक्षाला होता तो निघून गेल्यासारखं वाटतं का? किंवा कार्यकर्त्यांचा असेल, तुमचा असेल, असं खच्चीकरण? प्रचंड मोठा आधार हा आमच्या सर्वांचा गेलेला आहे. आदरणीय अजितदादा आज असणे अत्यंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गरजेचं होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब कार्यकर्त्यांचं छत्र हरपले असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ऐसा नेता पुन्हा होणे नाही. तर नक्कीच आपण बघितलं की नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज
पहिलीच बैठक त्या ठिकाणी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील यांच्यासोबत झाली आणि अनेक ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले. काही नागरिकांचे प्रश्न असतील, हरकती देण्यात आल्या. निश्चित येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचं कामकाज कशा पद्धतीनं चालणार आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कशा पद्धतीनं साम्य रंगतंय हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे.